लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। माजलगाव नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा, अन्यथा तीव्र आंदोलन। सलीम सय्यद बापू यांचा इशारा। बातमी माजलगाव येथून। बीडच्या माजलगाव नगर परिषदेच्या भ्रष्ट आणि गैरकारभाराची तात्काळ व सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंबेडकरी विचार मोर्चाचे मराठवाडा सचिव सय्यद सलीम बापू यांनी केली आहे। यावेळी सलीम बापू यांनी सांगितले की नगर परिषदेने शहरात केलेली विकास कामे अंदाजपत्रकाप्रमाणे न करता थातूरमातूर पद्धतीने केली असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे। संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने शासकीय निधीचा गैरवापर केला असल्याचा आरोप त्यांनी केला। या सर्व गैरव्यवहारांची सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणीही त्यांनी केली। जर शासन आणि प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली नाही तर आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सलीम बापू यांनी दिला। नगर परिषदच्या वारंवार आम्ही तक्रार केली कलेक्टर साहेबांकडे, कमिशनर साहेबांकडे, आणि कलेक्टर साहेबांनी त्या दखल घेतली। आमची दखल घेऊन कलेक्टर साहेबांनी याच्यावर समिती गठीत केली। त्या समितीचे अध्यक्ष माजलगावचे डेप्युटी कलेक्टर साहेब आणि कार्यकारी अभियंता अंबाजोगई सार्वजनिक बांधकाम आणि तसेच नगर रत्नाधिकारी लेखापाल यांची समिती गठीत केली। माजलगाव नगर परिषदेमध्ये कोट्यावधी रुपयाचा गोंधळ झालेला आहे। बेकायदेशीर बांधकामे दाखवून, बेकायदेशीर रस्ते बोगस दाखवून आणि बेकायदेशीर नाली, बेकायदेशीर रस्ते, बेकायदेशीर पाईपलाईन पाण्याची असे कोट्यावधी रुपयाचा हेराफेरी केलेली, बोगस बिले उचललेली। तसेच आंदोलन करणार कमिशनर साहेबांकडे माजलगाव नगर परिषदेच्या निषेधात आणि त्यांच्या विरोधात। कलेक्टर साहेबांकडे नाही, आता आम्ही कमिशनर साहेबांकडे आंदोलन करणार, कारण की कमिशनर साहेबांनी आता याची दखल घ्यावा, बरं का। आणि हे आमचा जी मागणी आहे की बेकायदेशीर गुंटेवारी, बेकायदेशीर ओपन फेजची जागा इकून खाली समजी ओपन फेजची जागा, सरकारी जागा इकडे ठेवली नाही काही सलग, बेकायदेशीर बिलं उचलले, बेकायदेशीर कामं दाखविले आणि बेकायदेशीर फंडाचा गैरवापर दुरुपयोग केला। तसेच गुंटेवारीमध्ये, तसेच पाईपलाईनमध्ये याच्या संदर्भामध्ये आम्ही आता पुढचं आंदोलन करणार। आम्ही आता शांत बसणार नाही। माजलगाव नगर परिषदमध्ये 4 वर्षामध्ये मोठा गोंधळ झालेला आहे कोट्यावधी रुपयाचा। हे आम्हाला शासनाने आतापर्यंत कलेक्टर साहेबांनी, डिप्टी कलेक्टर साहेबांनी आम्हाला न्याय दिलेला नाही। आतापर्यंत आंदोलन केले, कलेक्टर साहेबांकडे केलं, अपर जिल्हाधिकारी तुमचे माजलगावचे डिप्टी कलेक्टर साहेब, माजलगावचे नगर परिषद, पण आम्हाला आतापर्यंत न्याय मिळाला नाही। कारण की आमच्या आंदोलनाची दखल फक्त कलेक्टर साहेबांनी घेतली होती। मुंडे मॅडम होते त्यावेळेस, मुंडे मॅडमने आमची दखल घेतली होती। तेव्हापासून याच्यावर पडदा टाकायचंच काम चालू आहे सध्या। आणि हे समिती आता इलेक्शन बी आलं तर समितीची काय अजून पूर्ण चौकशी झाली नाही, कारण की याच्यामध्ये मोठा गोंधळ झालेला आहे। डिप्टी कलेक्टर साहेबांनी 2-3 मिटिंग घेतली आमचे, पण कुठलीही ठोस अजून कारवाई झाली नाही त्याच्यावर। आणि बेकायदेशीर जे तर कामं जे करण्यात आले, बेकायदेशीर बिलं उचलून चक्क खाल्ले, बरं का। आणि याच्यावर सत्ताधारीच्या अंडरमध्ये हे कामं करतात आज बी, आणि सत्ताधारीच ऐकतात मुख्य अधिकारी माजलगावचे, हे दुसऱ्याचं ऐकत नाही। इंजिनियर या दोघांचे संगमतानी आणि गुत्तेदार यांची कोट्यावधी रुपयाचा गोंधळ झालेला आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे, बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.